लेडीज वर्सेस रिकी बहल हा बॉलिवूड सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल। गोड गोड बोलून बनावट ओळख सांगून श्रीमंत महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्याशी लग्न करायचं आणि लग्नाचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपये लुटून पसार व्हायचं। सिनेमात ही कहाणी आपण एंटरटेनमेंटचा भाग म्हणून पाहिली, पण जर मी तुम्हाला सांगितलं की हाच रिकी बहल प्रत्यक्ष आयुष्यात उतरला आहे तर तुमचा विश्वास बसणार नाही। मेन म्हणजे ही कुठली फिल्मी स्टोरी नाहीये, तर सत्यात घडलेली एक भयानक घटना आहे। उत्तर प्रदेशातून हे अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलंय, जिथे 25 महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढणाऱ्या एका महाठगाचा आणि त्याच्या कुटुंबाचा पर्दाफाश झालाय। सर्वात संतापजनक बाब म्हणजे या जाळ्यात चक्क एका सत्ताधारी भाजप आमदाराची डॉक्टर मुलगी फसली आहे। आता हे नेमकं प्रकरण काय, भाजप आमदाराच्या मुलीसोबत काय घडलं, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। तर मंडळी, फेब्रुवारी 2024 मध्ये भाजप आमदार ज्ञान तिवारी यांनी आपली मुलगी डॉक्टर प्रज्ञा तिवारी हिचं लग्न प्रखर त्रिवेदी नावाच्या तरुणाशी अत्यंत थाटामाटात लावून दिलं। लग्नाच्या वेळी मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांनी आपली भली मोठी आणि श्रीमंत ओळख दाखवली होती। मुलाचा बाप अनुज त्रिवेदी यानं स्वतःला मुंबईतील खूप मोठा रिअल इस्टेट बिझनेसमॅन असल्याचं सांगून सर्वांचे डोळे दिपवले होते। तर मुलगा प्रखर त्रिवेदी हा गावी शाळा चालवतो, शेती आणि बागकाम सांभाळतो अशी साधी आणि सभ्य ओळख करून देण्यात आली होती। आमदारांनी स्थानिक पातळीवर प्राथमिक चौकशी केली, काही प्रतिष्ठित लोकांकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही मिळाला आणि अगदी मोठ्या आशेनं त्यांनी आपल्या डॉक्टर मुलीचा हात प्रखरच्या हाती दिला। लग्नात 15,000हून अधिक पाहुणे सहभागी झाले, पण या सुशिक्षित आणि राजकीय कुटुंबाला काय माहिती की ज्या घराण्यात ते मुलीचा विवाह करत आहे तिथे एक भयंकर गुन्हेगारी सिंडिकेट जाळं पसरलेलं आहे। लग्नाच्या सुमारे 2 वर्षांनी सोशल मीडिया आणि काही अज्ञात सूत्रांच्या माध्यमातून या कुटुंबाचा घोळ उघड झाला। तपासात उघड झालेली माहिती ऐकून पोलिसांचेही डोळे चक्रावून गेले। या आरोपींनी महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह देशातील विविध राज्यात बनावट नावांचा फेक आयडीचा वापर करून तब्बल 25 महिलांशी लग्न केल्याचं नाटक केलं होतं। हे लोक मॅट्रिमोनियल ऍड्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून उच्च शिक्षित आणि श्रीमंत महिलांना टार्गेट करायचे, त्यांच्याशी लग्न करून किंवा प्रेमाच्या जाळ्यात ओढवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळायचे आणि गायब व्हायचे, असा त्यांचा गोरखधंदा सुरू होता। यापूर्वीच महाराष्ट्र पोलिसांनी आरोपी अनुज त्रिवेदीला ग्रेटर नोएडा येथून बेड्या ठोकल्या होत्या आणि तो सध्या महाराष्ट्रातील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे। आपल्या मुलीची अशी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आमदार ज्ञान तिवारी यांनी कोणताही राजकीय संकोच न बाळगता थेट पोलिसात धाव घेतली। त्यांनी या कुटुंबाशी असलेले सर्व सामाजिक आणि कौटुंबिक संबंध तोडून टाकले आणि आपल्या डॉक्टर मुलीला सन्मानानं माहेरी आणलं। उत्तर प्रदेशातील रेवसा पोलीस ठाण्यात आमदार ज्ञान तिवारी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी प्रखर त्रिवेदी आणि त्यांच्या वडिलांवर कडक कायदेशीर कारवाई करत दोघांनाही अटक केली आहे। कॅमेरासमोर ढसाढसा रडताना आमदार म्हणाले, मी आज आमदार म्हणून नाही तर एका हतबल बापाच्या नात्यानं बोलत आहे। मी माझ्या मुलीला डॉक्टर बनवलं, पण या नराधमांनी आमचा विश्वासघात केला। अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मंडळी, या घटनेनं संपूर्ण देशात एकच खळबळ उडवून दिली आहे। जर एका आमदाराची डॉक्टर मुलीची बनावट ओळखीच्या जोरावर 25 लग्न करणारा भामटा अशी फसवणूक करू शकतो, तर सामान्य माणसाचं काय? आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करतायत। नेमकं किती महिलांची फसवणूक झाली आहे, किती पैसे उकळण्यात आले आहे आणि हे रॅकेट किती मोठं आहे हे शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर आता आपण परत सिनेमाकडे वळूया। लेडीज वर्सेस रिकी बहल मध्ये दाखवलेला हिरो हुशार, देखणा आणि गोड बोलणारा होता। तो प्रत्येक मुलीसमोर वेगळं रूप घेऊन यायचा, कधी परदेशात स्थायिक झालेला व्यावसायिक, तर कधी सुसंस्कृत घरातील गोड मुलगा। आणि नेमकं हेच या खऱ्या प्रकरणातही घडलं। स्वतःला मुंबईतला एक मोठा रिअल इस्टेट व्यावसायिक भासवणं, गोड बोलून विश्वास कमवणं आणि नंतर आर्थिक फसवणूक करणं, फरक इतकाच आहे की सिनेमा शेवटी नायिका त्याला धडा शिकवते, पण वास्तव्यात या 25 महिलांचं आयुष्य, त्यांचा विश्वासघात,
त्यांचे कोट्यावधी रुपये हे सगळं परत मिळवणं इतकं सोपं नसतं. यामागे अनेक कुटुंबाची मानसिकता आणि आर्थिक ओढताण लपलेली आहे, जी कॅमेऱ्यामध्ये कधीच दिसणार नाही. हे प्रकरण फक्त एक बातमी म्हणून वाचून सोडून देण्यासारखं नाही. लग्न ठरवताना केवळ ओळखीच्या लोकांचा शब्द किंवा वरवरची चौकशी पुरेशी नसते. कागदोपत्री पडताळणी, अधिकृत कागदपत्र तपासणं आणि शक्य असल्यास पोलीस पडताळणी सारखे पर्याय वापरणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती किती श्रीमंत किंवा प्रभावशाली भासते यापेक्षा तिची पार्श्वभूमी किती खरी आहे हे तपासणं अत्यंत महत्वाचं आहे. सीतापूरचं हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतंय. एका आमदाराच्या घरातच जर अशी फसवणूक होऊ शकते, तर सर्वसामान्य कुटुंबांनी किती सावध राहायला हवं याचा अंदाज तुम्ही लावू शकता. पोलिसांचा तपास अजून सुरू आहे आणि या प्रकरणात आणखीन किती धक्कादायक खुलासे होतात हे पाहणं बाकी आहे. तुम्हाला हे प्रकरण ऐकून काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.